नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण लाटी वडीची रेसिपी पाहणार आहोत. तरी आपल्याला सारण लागणार आहे. त्या सारणासाठी इथे मी थोडंसं सुक्या खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे. तर अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा इथं किस बनवलेला आहे. 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा पांढरे तीळ, 2 मोठे चमचे कारळे, अर्धा चमचा खसखस, 2 मिरे, 2 लवंगा, थोडीशी दालचिनी, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या. आता आपल्याला हे सर्व पदार्थ चांगले भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मी एक जाडबुडाची कढई गरम करत ठेवलेली आहे. यामधून घ्यावी लागणार आहे. त्यासाठी इथे एका ताटामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालून घेऊया. वडी अजिबातही तुटू नये म्हणून यामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ घालून घेऊया. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. अगदी चिमूटभर हळद घालून घेऊया. चिमूटभर हिंग घालून घेऊया. पाव चमचा लाल तिखट घालून घेऊया. थोडासा ओवा या हातावरती थोडासा क्रश करून यामध्ये घालून घेऊया. वड्या अजिबातही कडक न होता मऊसूत होण्यासाठी यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया. आता हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून अगदी घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. एक चिकटते म्हणून थोडंसं तेल हाताला लावून घ्यायचं आहे. परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इतपत घट्टसर अशी मी कणिक मळून घेतलेली आहे. मगाचे सारणाचं मिश्रण आपण भाजून घेतलेले होतं. ती पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया. यामध्ये पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट घालून घेऊया. आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये लाल तिखट वापरायचं नाही, कारण की यामध्ये आपण थोडेसे खडे मसालेही वापरलेले आहेत. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया. मिक्सर चालू बंद करून आपल्याला हे मसाले ओबडधोबड वाटून घ्यायचे आहेत. खूप जास्त बारीक करायचे नाही. तर अशा प्रकारे इथे मी ओबडधोबड वाटून घेतलेले आहे. त्या मसाल्याचा एकदम घमघमाट सुटलेला आहे. आता हे सारण एका वाटीमध्ये काढून घेऊया. जवळपास 10 ते 15 मिनिटं झालेली आहे. इथे आपली कणिकही छान भिजलेली आहे. आता हिला परत एकदा छान अशी मऊसूत करून घेऊया. तर इथे मी किचन ओट्यावरतीच पोळी लाटून घेणार आहे. तर त्यासाठी पोळी लाटण्यासाठी इथे मी थोड्याशा गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. खूप जास्त पातळी आपल्याला इथे पोळी लाटायची नाही, खूप जास्त जाडही ठेवायची नाही. इतकंच आहे. त्यासाठी सारण अजिबातही निघू नये म्हणून थोडंसं तेल या पोळीला चांगलं लावून घेऊया. आता यावरती हे तयार सारण चांगलं स्प्रेड करून घेऊया. सर्व बाजूने आपल्याला हे सारण चांगलं पसरवून घ्यायचं आहे. फक्त व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही वडी अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे. चांगली दाबून दाबून फोल्ड करायची आहे. पोळपाटावरती आता या वडीला आपल्याला एक शेप देऊन घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला दोन्ही हाताने वडी चांगली दाबून घ्यायची आहे. आता छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेऊया. या वड्या थोड्याशा तिरकस अशा कट करून घ्यायच्या आहेत. म्हणजे याला एकदम मस्त अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. आता या वड्या उकडून घ्यायच्या आहेत. त्यासाठी इथे मी एक वडी उकडायची चाळण घेतलेली आहे. वडी वाफवण्यासाठी इथे या कढईमध्ये मी थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे. त्यावरती ही चाळण ठेवून देऊया व यावरती झाकण ठेवून जवळपास 10 ते 15 मिनिटांसाठी एकदम मंद आचेवरती वडी वाफवून घेऊया. जवळपास 20 मिनिटांनंतर वडी कशी शिजली आहे ते चेक करूया. तर हात थोडासा ओला करून या वडीला टच केल्यानंतर वडी अजिबातही हाताला चिकटत नाही, म्हणजे आपली वडी चांगली शिजलेली असे समजावे.